सुरेश भटांची एवढे दे पांडुरंगा ही कविता खूप सुंदर संत विचारांचं मार्दव आमच्या समोर ठेवते। सुरेश भट म्हणतात, माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेली समाजा अमृताचे फूल यावे। माझी गीतं आहेत, त्या गीतामध्ये संतांना जे दुःख अनुभवायला मिळालं ते दुःख माझ्याही शब्दामधून प्रकट व्हावं। ज्यांची आयुष्य रुक्ष झाली, ज्यांची आयुष्य कोरडी झाली, त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा ओलावा यावा, प्रेम यावं। आशयांच्या अंबरानी टंच माझा शब्द व्हावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा। माझ्या प्रत्येक शब्दामध्ये आशय भरलेला असावा आणि तो आशय संकुचित नसावा, तर आभाळा एवढा असावा। आभाळा एवढ्या आशयाने माझे भरलेले शब्द, त्या शब्दाने प्रत्येक जण माधुर्यात न्हाऊन निघावा। जी म्हणून कोरडी झाली, ज्यांना म्हणून जीवनाचा कंटाळा आला, त्यांच्या जीवनामध्ये माधुर्य निर्माण व्हावं, ओलावा निर्माण व्हावा। स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षात व्हावी, इंद्रिया वाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी। माऊलींना हृदयामध्ये साठवत असताना सुरेश भट असं म्हणतात की माऊलींना साठवायचं असेल तर हृदयामध्ये साठवावं लागेल। कारण माऊली असं म्हणतात की अरूपे रूप दावीन, हे अरूपाला सुद्धा रूपामध्ये आणीन। माझ्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे की इंद्रियाशिवायही मी सुख कसं भोगायचं हे मी आपल्याला शिकवीन, आणि तीच शब्दांची ताकद माझ्याही कवितेमध्ये यावी। एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला, नामया हाती बनावे हे जीने गोपाळ काला। जातीभेदाची सर्व जळमट आमच्या अंतःकरणातून निघून जावी, माणूस म्हणून सगळेजण एकाच पंक्तीला यावेत, माणसातील भेदाभेद संपावा ही नाथ महाराजांची शिकवण माझ्या शब्दात यावी। नामदेव महाराजांनी सगळ्यांना एकत्र बसवून जो गोपाळ काला केला, तोही गोपाळ काला माझ्या अन्नामध्ये यावा। माझी यासाठी जगाचे रोज जाते घरघरावे, मात्र मी सोशीन जे जे ते जनाईचे असावे। जगभरामध्ये जी दुःख आहे त्याच्यासाठी, जे भुकेले आहेत त्यांच्यासाठी जगाचं जातं घरघरत राहावं, पण जगासाठी पीठ काढत असताना जे जनाईला सोसावं लागलं ते सोसणं सुद्धा माझ्या शब्दामध्ये यावं। मी रोज घरघरीन आणि मी जे सोसलेलं आहे जनाईच्या रूपानं अनेकांच्या कल्याणासाठी, तेही माझ्या शब्दात यावं। मी तुकयाच्या लोचनानी गांजल्यासाठी रडावे, चोख व्यवहारात माझ्या मी मला वाटून द्यावे। माझ्या दृष्टिकोनामध्ये तुकोबारायांची दृष्टी यावी की ज्या दृष्टीमध्ये जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले। जे दुःखी आहेत, व्यथित आहेत, आर्त आहेत, त्यांच्यासाठी माझ्या डोळ्यामध्ये टचकन पाणी उभं राहावं आणि माझा व्यवहार चोख असावा। जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदात्त विचारे वेच करी। माझा व्यवहार चोख असावा आणि जे काही मिळवीन ते अवघ्या जगाला मी वाटून देईन, या तुकयाच्या वाणीचा आधार माझ्या शब्दांना असावा। ह्या विना काही नको रे एवढे दे पांडुरंगा, ह्याचसाठी मांडीला हा मी तुझ्या दारात दंगा। सुरेश भट शेवटच्या कडव्यामध्ये व्याकुळ होत आहेत। अंतरंगापासून त्यांची प्रार्थना आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये पोहोचण्यासाठी ते म्हणतायत, पांडुरंगा याशिवाय काही देऊच नकोस, जात पात धर्माच्या पलीकडचा एक माणूस उभा कर। अर्थांची गाऱ्हाणी फेडून टाक, दुःखितांचे दुःख संपवून टाक आणि अवघं जग सुखानं तुझ्यासाठी दंग होऊ दे, आणि तो दंगा तुझ्या रूपानं प्रकट होऊ दे। जय हो, मंगल हो।